साखरपा जाधववाडी येथे भर वस्तीत सकाळी घरगुती काम करणारा अमित जाधव या तरुणावरती वाघाने हल्ला केलाय। यात हा तरुण गंभीर जखमी झालेला आहे। हाताला व डोक्याला या तरुणाच्या वाघाने हल्ला केल्याने गंभीर जखमा दिल्या झाल्यात। अचानक झालेल्या घटनेने परिसरात तणावाचं वातावरण देखील पसरलंय। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब पिंजरा लावून वाघाला पकडण्याची सध्या मागणी देखील होत आहे। यामुळे ग्रामस्थ सध्या आक्रमक देखील झालेत। साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करून रत्नागिरी येथे त्याला हलवण्यात आले। 2 दिवसापूर्वी साखरपा जाधववाडी येथील लिंगायत नामक महिलेवरती वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले। यावेळी घटना घडताच माजी सभापती जया माने यांनी रुग्णालयात जाऊन जखमी जाधव यांची पाहणी केली। त्यांनी वन अधिकारी यांना संपर्क करून चांगलंच धारेवरती धरले। सलग दुसरी घटना असल्याने याचा बंदोबस्त ताबडतोब व्हावा अशी मागणी देखील केली। त्यामुळे ताबडतोब साखरपा जाधववाडी या ठिकाणी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील कार्यवाही होणार असल्याचं वन विभागाने सांगितलंय। त्याचबरोबर वन अधिकारी तौफिक मुल्ला यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येऊन जखमी अमित जाधव यांची पाहणी केली। डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला रत्नागिरी येथे हलवण्यात आले। त्यावेळी उपचारासाठी होणारा सर्व खर्च शासनाकडे होणार असल्याचं वन अधिकारी मुल्ला यांनी सांगितलंय। नेहमीप्रमाणे आपल्या नवीन घराच्या बांधकामावरती पाणी घालण्यासाठी अमित जाधव गेला होता। त्यावेळी आतमध्ये आडोशाला बसलेल्या बिबट्याने अमित जाधव त्याच्यावरती झडप घातली। यावेळी त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली व त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला दवाखान्यात आणलं।